दर्शनम एवं श्री दत्तगिरिनाथस्य व्रजग्रामपति प्रति आगमनं तद्वत् लघुपात्रे ग्रामभोजनम् एवं अन्नदानम् आत्मकथनं नाम प्रथमोऽध्यायः। ओम श्री सद्गुरु दत्तगिरिनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री दत्तगिरि महाराज की जय। अध्याय दूसरा। नमः। ओम श्री अनंतकोटि ब्रह्मांडाय नमः। ओम श्री कुलदेवताय नमः। ओम श्री सीताराम चंद्राभ्याय नमः। ओम श्री सद्गुरु दत्तगिरिनाथाय नमः। मंगलाचरण झाले तथा देह प्रतिजीवन पाहती भक्त योगी आंजोर अद्भुत लाभतोडे झाले शरणागत योगी श्री दत्तगिरी प्रेमकांना सर्वत्र भयमुक्त केले भगवती नामस्मरणे करिता भोजन तेजतता हवनाती नससी उदरभरण उपास प्रमाण यज्ञ कर्म यथाशक्ती करावे अन्नदान गरीबोत्सव श्रीमान भूतसारण्य समान अन्नदानार्थ असो मन उदार संत हृदय विशाल हिमालय दिव्य प्रेमकंगा सद्गुरु कोटी भक्तबाळांचे अपराध कोटी प्रेमा कोटी टाकीती पोटी श्री सद्गुरु माय त्वरित विचारी स्वतः शंका श्री सद्गुरु वसुनी पाठी राखा तोंड द्यावे लागे दुःख सर्व समर्थ हे धोका कान टाळी योगीचे तत्वतः प्रश्न त्याचे हवेचे समाधान त्या विना न कराय शांत मन अन्य भक्तजने ऐकतील पुढे स्वतः म्हणे वचन श्री दत्तगिरी बाबांनी वातगंधातून वाढता जेवढी ग्रामजन दुःखाची का श्री सद्गुरु महान असून श्रोत्यांना नको व्यर्थ शंका परंपरा समाधान लक्षपूर्वक ऐकावे जरा सत्संगी जनांचा झोंबी दुःख वारा भाऊरगो होतोची बरा सत्संग गुटीने गतजन्मांची गुगुनी कर्म नष्ट तिथे हेची कर्म देह ध्यासाविना सोसनीचे धर्म दृढ मनी मानित नच हृदय वर्म दुखावेल मनासी कराया स्वाधीन मनोसो द्यावे देवाधीना श्री सद्गुरुपती झाल्या विनलीना असंभव सत्पद निर्देशन उद्या जन्माचा भावेने विकरावे असे नामस्मरण जेणे कधी त्वरित उद्धरण तात्काळ मुले विकृती रूप मरण पुढी सत्कथानुसरण सर्व दुर्लभ मनस्करे हवेची सतत कारण म्हणून त्याचे चारून स्वतःच्या संकटीचं जाय गांभरून प्रारंभीचं धैर्य धरून नतर आहे आंतरिक भावाचे महत्व व्यर्थकारी बाह्यत्व अंतर्मनाकडे अंतर्भाव सत्य स्वरूप प्रभाव राही सदा चला चला उठा दत्तगिरीचं राहती मनी धरून त्रिवार सत्यकथन निश्चित श्री दत्तगिरी भगवंताची राहता वस्तीला कारणीची कोटी संकटाला संकट भारही जाई झेलला तद्वत जातो ती निवारीला आपोआप श्री दत्तगिरी नाही वस्तू गवसत नाही उपायी अपाय होई कृपे विना कृपा भाकता रात्रंदिना एकचितन मदनाचे चैन विरह भावे घडता रुदन अशक्य राहणे लोकून श्री दत्तगिरी भगवंता श्री सद्गुरूची सर्जनहार ब्रह्मदेव श्री सद्गुरु स्मरण सत्संगाच्या अभ्यासाविना न सकाळे यशिताचरण कल्पाती सद्गुरव तेजावे संकट राख मनोभावे तरीच पहिलं पारून माये बोट धरल्या विना नसू चाले करू कशास्तव गुरु मनाने व्यर्थ मन केड नका दुरसारी कुठलाही धोका सुगमपथ निर्माता का नका धरावा भक्ती पंथीचं सर्वदा शांती भक्ती पंथीचं सर्वदा मुक्ती भक्ती पंथीचं सर्वदा प्रगती भक्ती पंथीचं सर्वदा प्राप्ती सर्व साधुरता सर्व ध्येय असला भक्तीचा तर अनाथनाथ सुरती नाथ हातधरी भक्तीचा अतिश लाभविनाया अन्न उद्देश रांगवाया माईच्या तावडी प्रेमिका या भक्ती विना उपाय नसाच्या मनोभावारी भक्तिपंथ झोपत घड्या प्रसिद्ध श्री सद्गुरु भेट वृक्ष अति काटेरी वनी जाण्याची काकरी भक्तजना कडलीची नाकरी अज्ञासी अपळसारी संतलेला जैसा वाडे भक्तभाव तैसा वाडे लीला प्रभाव ठाव अनन्य भाव न थोरम श्री साईनाथ वैसता निंब वृक्षापाशी महत्व आले निंबू कडू निंबासी श्री अक्कलकोट स्वामींमुळे वटवृक्षाचे तो दत्त भराटे वृक्षाचे श्री दत्तगिरी नाथांमुळे संत संगी वृक्ष झाला पावन भराटे वृक्षाचे करीती जनपूजन संत संघांचे अपार महिमान साधनेचा प्राण संत संघ भराटे वृक्ष मुळकट वृक्ष संत प्रेममूर्ती साक्ष मिळते प्रत्यक्ष पहावया नारेश्वर छत्रीचे रंगाभूत निंबवृक्षकडी होता आसनस्थ वृक्ष शाखा वाकाला समस्त जणू पदस्पर्शस्तव आसल्या तरच गावी वृक्षगिरी महाराज वराडे वृक्ष तडीचा आसनस्थ येथे गावातील अनेक गृहस्थ घडी भर बैसती दर्शनार्थ चालून येते शांती प्रित्यर्थ श्री दत्तगिरपदी चालेवनी भजन गायन पुढे गुरुते यांचे वर्णन भक्तजन मिळवते थोर समाधान घेऊन दिव्यानंद निधान परतते श्री दत्तगिरी असयास्य मराठी वृक्ष केला निष्कंटंकित अवतारी महापुरुष श्री दत्तगिरनाथ श्री दत्तगिरपदी भक्त शरणागत होताचे झाले कृतकृत्य निज जीवनी पुढील अध्यायी वर्णिला तत्वार्थ याची मराठी वृक्ष तरी श्री दत्तगिरी सांगते एवं कंटक वृक्ष तलवासी निष्कंटकरण नाम द्वितीयोऽध्यायः। ओम श्री सद्गुरु दत्तगिरिनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। ओम शांति। ओम श्री अनंतकोटि ब्रह्मांड नायक नमः। ओम श्री कुलदेवताय नमः। ओम श्री सीताराम चंद्राभ्याम नमः। ओम श्री सद्गुरु दत्तगिरिनाथाय नमः। लतते गाले वर्ण सांगता कंटकीत वृक्ष तरी श्री दत्तगिरी भगवंत
कंटंकित वृक्षजाला निष्कंटंकित श्री दत्तगिरी कृपे दुःखात क्षणातची धरी आपणच आढळी आपण अहंकारी निगुणी अंतराळे नाना म्हणून राही तडतरी ना जन्मभर जेथे जेथे हा निवसे तेथे तेथे तू कदापि नसे नेहमी म्हणून जो तो भटकत असे शोधायला लागली स्वतः आपण पस्तावी नसतरी जरा आपण अकर्ता भावाची कटुता संयम योग सुखाचा न स्वभाव दुःखाचा न त्याग कदापि सुख दुःखाचा सदाची स्वीकार तिघांची बाह्य परिस्थिती समान परी अंतर्दृष्टी समान अनन्य श्रद्धा एकदम परमसहयोगी श्री एकनाथ पत्नी श्री तुकारामांची खाष्ट गृहिणी श्री नरसिंह महंतांची स्वर्गवासिनी तिघी भिन्न जाणी परिस्थितीने तिघी म्हणती प्रभूची कृपावंत पत्नी सहयोगी न अडचण भक्तीत पत्नी खाष्ट न अडकतो संसारात नच पत्नी भजू सुखात श्री गोपाळासी तिघेही मानती प्रभूची उपकार दुःखाचाही नच वाटे भार नच होई उद्विग्न निजांतर प्रसन्नताची नच होई दूर कदापि सद्भक्तीद्वारे लाभत समदृष्टी नच होई अंतर कदापि कष्टी प्रभुमय दिसे चराचर सृष्टी समदृष्टी स देही पृष्टी सद्भक्तीसी मनची मना सदा फसवी मनची मना मधनात ठेवी मनची मना आमिष द्यावी केवळ जागरूक पायी मनखेड संत तुकोबांचे कथन विशेष मनासी असावे अंकुश हा योगे ज्ञानोबा एकनाथ नामदेव तुकाराम सगळ्यांचे घेऊन नित्य नाम सत्संगे होई पावन मनोधाम नचराई चित्त सकाम कुणाची एखादा वराडे वृक्षतरी रंगला सत्संग सकळाशी लागे अचूक भक्तिरंग सर्वांतर होई अवघे निर्व्यंग तुकोबांचे गाती अभंग श्री दत्तगिरीनाथ म्हणे जन्ममूळ पाहिली शोधून दुःखाची होती कारण जन्म घेती जन पाप पुण्य करून जगतिया नरदे येऊन केली हानी रजतम सत्व हे तिन्ही सदे दुजाची उद्धरी नवला घ्यायची शरणागतीची फळ सुख शांतीचे उद्धरी कुळ व्यताची जाई समूळ नच लागे झळ क्रोधाची मन गंगे समान निर्मळ जणू पावन गंगा जळ भगवंत तयाची जवळ राह्य चुक त्रिकाळ सदोदित सद्मानुभवती जाणती पुन सदा निजांतरी संपूर्ण पाहिरूप अंगोष्ठ प्रमाण स्वानंद गाभास प्रमाण तैसाची जरेनका जा वाडराना शिवासी पाहन मना आत्मसुख पुन्हा पुन्हा न्यावे भूतिलीन होता घडे अहंकार शांती आता असो भूतदया नसो ममता या साधने चित्ता मुळे माया मायानाश नामे करुणी असो प्रीती चक्रपाणी राहावे श्रवण कीर्तनी राहता निबिजासनी साक्षात्कार राही सदैव समाधिस्थ कदा नचराई उपाधित ब्रह्मचित उदला साक्षात पूर्णपणे शांत अंतरे साधुवृत्ती सदा लीन जैसे जडे आटले लवन सदा ब्रह्मी निमग्न माया जडा पुन्हा नसो त्यासी विठोबाची भेट धरून भोपाश कर्म जाते चुकून नच यातायात करिता जीव भावे पटन विठोबाची मजरान अन्यथा होईल तुम्हा दर्शना प्रत्यक्ष पास पुन्हा म्हणून सर्व लोगा होईल अभंग तुम्हाला अभंग धाडले नित्यनेमीचे पडाते जन्मांतरीचे पाप जळते तया स्वयं नारायण रक्षिती निर्वाणासाठी घेते उडी स्वयं पालाटे बुद्धी नासी कुमती येणे जडे सद्भक्ती सहज साक्षात्कार पावती योपर लोक साधन उद्धरती पूर्वजयी माझे मजान धाडेले टाळकांचा निशाण घ्यारे ओळखून सज्जन हो तुम्हा सर्व लोक माझे दंडवत वैकुंठासी तुका देहा सहित बरा गंभीर करीती मुक्त नकाऊ भक्त शंकित ऐसा असलेले सत्संग मोल आप सुखराय भक्तांचा मन पूर्ण श्री दत्तगिरीनाथांचा अमृत बोल भक्तजना अर्थ सकोर समजते सत्संग बरोबर संतुष्टती सत्संग जागृत करी विवेक सत्संग मन करी माता पिता सखा बंधू भंगित भागे शकतो साधू हाची एक भगवंता आम्ही प्रपंचात ओढतो तरीही कुणाची प्रपंचाची पडतो हातून मात्र प्रमाद घडतो तेनेची खेळ बिघडतो जीवनाचा एकविध भावी करिता यश स्मरण योगक्षम चालावे सोय भगवान जगी प्रत्यक्ष अनुभव प्रमाण कासया गंतगी निजमन अन्यत्र स्थिर ठेवित सद्बुद्धी एक निरंतर जगाची उपयोगिता दुःख तीक्षे साधक तत्वता मनोमनीकडे दुःख महता श्री दत्तगिरी कृपे श्री दत्तगिरीनाथ सदा दीन दयाळ दुःख नच देई सदा काळ मने ठेवावे अनुसंधानात अंतर्भावे विश्वजडा अनेक चैतन्य विभागाचा दोन श्री सद्गुरु कृपे घडताचे तत्वज्ञान नचवरी कोठी भिन्नत्वताची जडांतरी चैतन्याची रमाते भाववृत्तीने कडून येते जड चैतन्य दोन्ही ते तत्वता ब्रह्मस्वी पेचडाव नचो मिळ तिचा ठाव निजे हृदय श्री गौरी प्रभुनामाची उपाय सुंदर शिररक्षण नाम शक्ती सत्वर त्वरित घडी शुद्धांतर जागे वेग वैराग्य सत्वर नामानेची संत चरणी जाता भक्त विवेक वैराग्य होई वृद्धिंगत ऐसाच भक्त शरणागत होऊनेकर प्राप्त निजपद जगती संतती संत संतती भगवंत मूर्तिमंत जगहितार्थ दयाने सखंत संत वचन तंतोतंत पटती जगा जगी सर्व प्रकारचे जन कोणी सृष्ट दृष्ट भिन्न भिन्न पूर्व संस्कारी वासनांकित मन ते सुधरावयास कालचा कार्यक्रम टाकला ना भाग्यरेखा भाग्यानुसार लाभे शोकहरिका प्रभू रामचंद्रासी वनवासी का बरं घडते सर्वची भाग्यानुसार ज्याचा त्याचा अगम्य भाग्य प्रकार नाचा कडे साचार कदापि हे बिनकामाचे निवड उभे आहे त्याचे थोडी घ्यायला लागते आपल्याला विचार कारण चरित्र असण्याची अत्यावश्यक तेनीची घडते भक्ती स्वाभाविक तत्वचरणी तिची परमसहाय्यक अन्यथा पदोपदी धोकादायक माया आहे म्हणून मनाची पडे पतनी सावरून ही नच सावरी म्हणे
मन गुंतवित संतग्रंथ वाचने असंभव माया सत्वाने श्री दत्तगिरी कृपे तीर्थलेखन विधी विधान श्री दत्तगिरी कृपे आले घडून ईशकृपे सांगावे काही कौतुक अशोभजे तीर्थलेखक भक्त सामान्य परी श्री साई पदिभावान्य श्री साई कृपे झाला धन्य हळाली सकाळ पुण्य संत दर्शने जीवनी गयान श्री साई नाथ तेथे स्वप्न दृष्टांत तेथे घडबस प्रतीक्षात घडले अंतर मन सौगमित जीव क्षणागत श्री साई पदी श्री साई सत्यरिक्त पारायणे असत ध्यानस्थ परिवृत्ती ही नकोची मिळालेली साधन वाट धरली भक्तिभावे अनेक संत जनांचे लाभले दर्शन दुर्मिळ आध्यात्मिक मार्गदर्शन उन्नत भावयासा या संपूर्ण देती संत जन सानिध्याद्वारे राघवेशांनी मन वस्त्रमधीन भगवताशी नसो अर्पण अग्गेची केवळ धुवन वाटले करावी क्षण उचित काय शक्ती पावले स्फुरण आवर्तनचही काही करून एवढे प्राकृतिक कौन चिती प्रसन्न सदाची प्रकाशाने वाटते नसमी करता तत्वतः माझा श्री साहित्य करता करवित अहम मम नकोची राहणार शांती सुखनाचं हरणार कोणी कुणाचे चरित्राचे साक्षात श्री सद्गुरु दत्तगिर देती वेळोवेळी धीर नका नका लावू उशीर घडेल पण मुद्दार चरित्र वाचन ग्रंथरूपी साक्षात महाप्रसाद लाभाला हराया प्रमाद सानपुरा श्रेकर अभाद अडनिव्याच्या घात ग्रंथमहिमा वर्तमान अध्यय सविस्तर वर्णिले श्री दत्तगिरी नाथांनी लेखक मन प्रेरिले आशीर्वाद त्वरित सत्कार्य घडविले चरित्र लेखनार्थ कार्य संपन्न करविले प्रासादिक समाधी दर्शन घेताची मन लेखकाचे आले दैवरून तत्वतही जागृत सिद्धी उपयुक्त धारिती चरित्र आदी कोटी वाचने हरे भव्यादी क्षणातचे श्री दत्तगिरी बाबा स्वयं लिवी चरित्र निवसाय समूळ अज्ञान मात्र नत संदेहतील मात्र अपात्र कराय पात्र संसारी जना संत सज्जन कडवडून सांगती नश्वर देह होणाऱ्याची माती विशस्मरणे सत्वर स्थिरवी मती जीवा अन्यथा सद्गती दुर्लभ असो किती पापी कपटी देवशन्ना गतसी लिही निकटी दांभिका हालविती श्री दत्तगिराचं सत्पती चालविती श्री दत्तगिराचं प्रेक शक्ती पुरविती जीव अभिमाने गमाविती स्वहित आपलीच आपण केली दशा हिंडतो आता दाही दिशा कोणावरी नच लावू शके दोषा उन्मत्तपणे विसरणे ईशा महापाप श्रद्धामनी सुलोचनाईचा एक नियम प्रतिदिनी मंदिरी पाठविणे अखंड दीपक घर प्रथाची झाली स्वाभाविक वाटे आनंददायक सुराणाचे आई दैवत लेकरार्थ करी काबडा कष्ट वर्मी लागत बोलतुष्ट सहन करीनच वध स्पष्ट नस तेजे विवेक इष्ट कदापि लाटूंदके राही गेडून आईचे होऊनी निधन नव्हते झाले वर्षी अजून उगवला श्री दत्तगिरी पुण्यतिथी दिन दीप पाठवणे सर्वजण विसरले आई जाताची घडले विस्मरण घरना घर स्त्री विन स्त्री शक्तीचं विलक्षण अविरतो आपण हा अपराध स्त्रीत दयाभाव अधिक स्त्रीचा ठेवी धर्म जागरूक स्त्रीचं धर्म माते समशोषिक मान देणं अत्यावश्यक स्त्री सैम स्त्रीला अवेरिती देत कालांतरे घडतो अनर्थ स्त्री स्वयंची राहू मर्यादित तेशीच आनंदित हेची उचित स्त्रीची प्रतिभा त्रिभुवनी स्त्री येईल लढला रणांगणे स्त्रीचं पुरुषाची जनने स्त्रीविन मातृत्व कोणीही नच घेईल भगवंतही जन्मतो स्त्री कोटी भ्रूण सुंदर प्रेरक निर्मळ वातावरण पुण्यतिथीच्या आधारे देवी श्रीरंग शरद रावळी झोपडी पहाटे पायी पोर स्वप्ने दीप प्रज्वलित घेऊन उगादारे स्वप्नकारण असं कळले पितृपुण्य चलते आपण सिंचते म्हणे दीप पाठवणे गेले आपाजी स्वप्न आम्हाला समजे मनोमनी आपाजी प्रीती सांगते दीप पाठवणे जन्म फिरते म्हणून दीक्षाप्रदाने की दीप घेऊन जाते सेवक जन्म आपाजी की श्रद्धा दुरीनं संत पुन्हा विना विलंबित देव पाठवून ठेवी नियम बसून घरपोळातला अखंड दीप आत्मज्योती प्रतीक अखंड स्मरण देव सर्व सुख आपसुख ठेवावी नियम जपून कर्तव्य ढकल नच योग्य श्री सद्गुरुमाय माते परी माया श्री सद्गुरुमाय पित्याकडे प्रेम श्री सद्गुरुमाय करुणामूर्ती प्रेम श्री दत्तगिरमाय प्रतिपाळू कथाची हृदय मंडळी राविता अखंड नामदीप जनते ज्ञान राजा निधी भक्ती निवडणुकीत सदा पराजित रही श्री दत्तगिरी नामावरती विजय श्री दत्तगिरी शक्ती होई सहाय्यक श्री संत सज्जन प्रेरिते श्री साई पदराचे विदेशिते श्री सद्गुरु दत्तगिरी नाथ सचिविते समाधी दर्शनेन चरित्र लेखनानुगुण एवं अखंड जीवनात्म कथनं नाम पंचमोऽध्यायः ओम श्री सद्गुरु दत्तगिरी नाथार्पणमस्तु शुभं भवतु ओम शांति 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 श्री परब्रह्म दत्तगिरी महाराज की जय। अध्याय 6 ब्रह्मांडनाय नमः ओम श्री कुलदेवताय नमः ओम श्री सीताराम चंद्राभ्यां नमः ओम सद्गुरु दत्तगिरी नाथाय नमः यावयासी दत्तगिरी चरित्र तेथे घडले अवचित ग्रंथकार्य गताध्यायी वर्णन रम्य श्रीनिगारी लेखन दीप महात्म्य श्रीजिलीला सारी सभ्य अक्षर
धर्मही परीक्षाम्य श्री सद्गुरुदेव नामस्मरणा साधया स्वानंद स्वर्ग भाविस्मरत सांगू निसर्ग जिंकू दे दृढ निर्गवी आपाजी पाटील यांचे सकाट नजर एक श्री हर्षवर्धन भक्त भाविक राजनीती माध्यम जनसेवक अपेक्षा करी निवडणूक लढती यशलाभ कृपाशक्ती विना कपातीही वणीचिना कृपाचे सर्व ठेव जाना पाठीचे श्री सद्गुरु राणा अनिवार्य परम कृपावळ निश्चित मनवे दृढ सदंकित भावधना विना नसला व्यतीत परम कृपा वस्तू अवचित देवा सदने श्रद्धाळू गुरुनी ग्रामीण जन तयांची सरळ सात्विक मन श्री दत्तगिरी बाबांच्या मंदिरी जाऊन विचार करायचे फिरून जयंताचा करजगावचे पाटील सुप्रसिद्ध श्री बाबूराव गुरुरूपी प्रबुद्ध श्री दत्तगिरी बाबांपाशी मला सश्रद्ध नीती वचनबद्ध मित्रपुत्रासी भक्तजनांनो एक काळे झाले अपेक्षा जेव्हा पदरी पडले मित्रपुत्र विचार करू लागले सत्य शेवटी आले अपांडीपाशी राजनीतीने उमेदवार पुरुषत्व भाग्यतिथी पालकर्णी श्री दत्तगिरी बाबा अपांडीने केलेले शिष्य काढायला योग्य निष्कर्ष श्री फळाणारा संघाचे उमेदवारास मने श्री दत्तगिरी समाधीस जाऊ द्या दुसऱ्या दिनी प्रातः समय अपाजी करी सश्रद्ध उमेदवार निरंतर पुरा आता होता निश्चित विद्याच्या नीतीच्या गतीत पारपडलेलं कार्य निश्चित पदांची नाव निश्चित श्री दत्तगिरी कृपे पुढे निवडणुका आल्या निघून स्नेहित आले अचूक निघून विजय टंका दिला वाचून श्री दत्तगिरी कृपे गेला आनंदून सारायचे राजनीतिज्ञ आशोधन वर्षव्यापी आपण श्री वाटी श्री गुरु दत्तगिरांची कीर्ती भक्ती वेळवी धनार्थिकी मंदिरिया श्री दत्तगिरी बाबाचे प्रसंग राज्यात तत्वगिरीचे स्थान गावाचा तुकेला भगवान भाविका आरती समाधान निरंतर पुढे निश्चय आढळ भांगसुंदर देऊळ देवळी भक्तजन सकळ दर्शनार्थी निर्माण भक्तिभावी श्री दत्तगिरी बाबा तुझी लीला भाव्यार्पणे एकच श्रीफळ कार्य केलीशी झाले सफळ वर्णवंत शक्ती सफळ भक्तजन भगवंताची झाले कृपा एक उघडती भक्तिद्वार सगळीका असो जरी अंतराय अनेक तरी भागी विजय एक अंते अंतराय पुढे यश पायरी देवीची लई समाधान अंतरी मनची मना पाय करी कृपा शक्तीची नच बरोबरी त्रिगुणी पुन्हा ते मन श्री रामाविना नाही विजित मुरारीचं मात्र असो विरोधक वा समर्थक दोघी या पिंक चिंतक नित्य पापध्वनी करी निंदक यशार्थ दोन्ही सहाय्यक असुक म्हणून अवयवना कुणाचेही सज्जनांच्या प्रती कधी प्रतीकाचे महत्व राही नच घडे काही अकारण श्रीदत्तगिरीपदी जाता भक्तजन निवडणुकीचे चिंकमुन जे मानाला ते देती भगवान होऊया अंतर्बाह्य होऊया शुद्ध सात्विक करंजगावी श्री दत्तगिरीनाथांचा घाट त्वरित धरा करजगावची वाट भक्तजन सोडा सारी खटपट भाविक उद्धारक पट समाधी दर्शन श्री दत्तात्रयाची साक्षात श्री दत्तगिरी देव असंख्य भक्तजन किती अनुभव ठेवून निजमनी अननिभाव भावो वापारव त्वरित मानिचित निर्मळ जीवनात राही माया पंकित श्री सद्गुरु अंकित शरणागताचा करजगावी अजय अनेक भक्त सज्जन नवस करुणी कीर्ती समाधी दर्शन म्हणून वांछित येतची घडून पावते श्री दत्तगिरी भगवान तत्काळ श्री दत्तगिरीनाथांची महासमाधी नमस्कार श्री दत्तगिरी कृपा प्रजन वर्ष अवैरता भक्तभक्तनाचा वंचित प्रकाश जाणती सद्भक्त खचित राहती सर्वभूती करत भावे नेमे श्री दत्तगिरीनाथांनी कष्टमी काय स्वयंमेव पार करी आहार विहाराचे असं प्रमाणात मनोभाराविंचित मनाचं जीवन असून नेहमी करणे हेची अपाजी भक्त सज्जन करजगावात याची भरपूर जमीन पतिपत्नींचे उदार मन करीती नित्य दान धर्मही एकदा पडले संकटी हे भक्त एकाएकी घडले विपरीत सरकारकडून भूमी जप्त होणारे निश्चित झाले कायद्याची नच सुट्टी गुंतागुंत पिकरहित भूमी जागा निश्चित पतिपत्नी राहते जरी चिंतित श्री दत्तगिरांची करीती अविरत स्मरण वकील खटाला कोर्ट कचेरी उपाही झाले परोपरी अति संकटाची शिरी श्री दत्तगिरी बाबांशीच हाकारी शेवटी श्री दत्तगिरीनाथांचीच सतत प्रार्थितसे ठेवून शुद्ध चित्त सोपवणी सारे झाले निश्चिंत घडलेची अकल्पित मगते प्रभूशी निर्गवे सर्वस्व सोपले विन नचयती प्रभू संपूर्ण तेथे राही प्रकटून भगवंत द्रौपदीवस्त्र हरी दुःशासन दुष्ट दिसता लाचार पंचपती पुष्ट श्रीकृष्णाची वाटता आदरइष्ट श्रीकृष्णाने प्रकटून तुष्ट केले ना श्रीकृष्णाची साक्षात श्री दत्तगिरी हाके सरसी मी भिकारी नाही जाना खचित पुढे विष्णुकवदे ते विस्मय तुमच्या बाजूने लागेल निर्णय रहा अशीच मनी निर्भय सत्यताची विजय सर्वथा अवचित ऐसे काय नाथांचे चमत्कार झाला भक्तिभावे पाजर फुटला मनोमनी श्री दत्तगिरांनी त्याच दिनी वकिलास्य कल्पित कल्पना सुचवणी कराया लावली पिकांची पेरणी सर्वांनी कष्टोनी कार्य केले एका रात्रीचे संपूर्ण शेत पिकांनी गेले भरून अवचित कार्याचे लाभद शास्त्र हात नच राही असंभवित काही आले देवाजीच्या मनात इथे कोणाचे चाले ना या उक्तीची हीच सत्यता जाणा कदापि स्मरणाविना राहू नये दुःखावनी अधिक दुःख कल्पना कारण वैवित करी म्हणा दर्य शांती हरुणी त्रस्तवी माणसांना काही केल्या प्रार्थना नच घडे कोणी आत्महत्येचा करीती विचार मनमनी होऊन लाचार मग घडत अनर्थ साचार तदर्थ भक्ती प्रचार हवाची प्रार्थना करून राहताची निश्चिंत सत्वर धावत देव निश्चित आत्महत्या विचार तेजोनी खचित पर गुरुची हेची येथील मूर्तिमंत गांधीचे संपादिला मान सर्व गावा माझी सदा शैवत विराजी हृदय मंदिरी गावी तरुणाशी लागले वरण विविध ग्रामोद्योग दिले स्थापून
सर्वची राहते कष्टून आले समोर जाऊन गावात पवार गुरुजींचा क्रियात्मक उपदेश समग्र गाव केले आदर्श गाव देशाचे अंश शंकर लाभान्वित देश होत होते. पवार गुरुजींना सकळ जन गांधीजी म्हणून करीत संबोधन उचित देते थोर स्थान गुरुजींना सारे मान सदैव. पवार गुरुजींचे सद्विचार जणू जगत कल्याणाचे आदर सप्रेमी सन्मार्गी वडविले जनसागर स्वर्गाची आणि लघुवर पवार गुरुजींनी ग्रामसफाई करीती सकळीत तेशीची प्रार्थना सामुदायिक तेने सुसंस्काराची जपणूक झाली तर कारक गावा रावण करिता मुलीनं सध्या गट उत्तर विवादाचा नचपुटे अंकुरा प्रामाणिक व्यवसायार्थ गेले येथील लोक चांगल्याच्या ठिकाणी अनेक सुख संपन्न सकळीक श्री करता घेत होते. प्रामाणिकपणाची सर्वत्र गरज प्रामाणिक हे का गरज कष्टोनी सदा करील काज कष्टाची नच लाज बळागती. श्री दत्तगिरीनाथांचे असता वास्तव्य अप्राप्त कैसे राहिलं प्राप्तव्य ऐक पारमार्थिक सुबळ दिव्य गावी आनंद वर्षा भव्य विरत. पवार गुरुजी गाणं वर्णांगीनच सत्य तिळबळ जगत चालका करी मृत्यूदोर सदैव आज्ञापालन करीती भक्त सेवक टाळाटाळा करीन अर्थक करी मन करीती भक्त सगळे भलेला खड्डा एक भला मोठा शेवटाची जिवंत दर्शन पुन्हा पुन्हा करीती जनचरण काय करावे निरुपाय म्हणा बहु हरळचे जन मनोमनी हे दृष्ट पाहण्यापूर्वी फुटतो नयन आमासाचे एवो इतिचे मरण नको नको आम्हाला जीवन श्री दत्तगिरी बाबा विना जनन हेची मरण निष्ठुर होऊ नको भगवंता नको पाहू अनुजांता श्री दत्तगिरीनाथा संत अनंता का तुझं चिंता निज बाळांची बाळा सम्मुख निज माया जडी बुडे तरी भक्त बाळ विचारले कल्पांती ही कैसी घडे आम्ही पाहावे कुणाकडे आता. श्री दत्तगिरीनाथ परमदयाळा येव तो मनी कळवळा पोटात घ्या निज बाळा म्हणून ते कृपळा पैसा तो दुकान ऐकू शके. श्री दत्तगिरी बाबांनी जो वचनानुसार जीवन समाधीचं ज्ञान तत्पर गुणांचा खड्डवत तिथे बसले ध्यानस्थ श्री बाबा दत्तगिरी बहु उदरी सर्वांनाशी वाटून परिकृपा प्रदीप प्रगटून राहणारची इष्टिकांचा तोथरा करून एक प्रज्वलित ठेवला प्रदीपक शोकमग्न दुःखमग्न भक्त सकळीक अतीव दुःखी मुख बैसले नचकरी कोणी उन्हात बड्या जना नचकडे काही दुःखाची जनमन धरून राही सांत्वन त्यांचे होणारेचे नाही अपार दुःख साही गाव सारे म्हणती भोडे बाबडे भक्त भले हो आमचा अंत परिश्री दत्तगिरी बाबा होत जिवंत विरह वेदना या प्राणांत असह्यव सर्वांची होत्या बयांचा पत्र भिजला भिजली ओला चिंब जहाला परी अश्रुपुरव नाही तो थांबला निस्सीम भक्तांच्या मा दुःखाला नस सीमा देह सोडून श्री दत्तगिरी बाबा गेले मन साऱ्यांचे खूप हळहळले आधार गेला धैर्याचे खुंटले कर्ज गाव बुडले दुःख सागरे वाऱ्यासम वाढत सर्वत्र पसरली मना तिला सारे भक्ती शक्तीच सरली कुणाच्याही द्रावे सांत्वन सकळांचे दुःख एकची दारुण श्री दत्तगिरी नाथांचे आता चरण नस दिसणार फिरून कधीही श्री दत्तगिरी बाबा काळातही महाकाळ कोसडावा का दृष्ट किंवा नस अन्य जीव घेणेही रोग दूर केले जगासाठीच आयुष्य वेचले संकटाची ना भक्तावर येऊ दिले नच शक्य अपार लिलेचे वर्णन सावली दिदली ताप सावनी अमृत दिदली विष पिवणी दुःखाची जल घडविले काळे काय न केले सांगणीची नको विस्तारले विनुष्ट बनविले अमलाज परिवर्तन घडविले अशक्य शक्ती करविले श्री दत्तगिरी नाथा डोळे ओली कान होती वेड गावातील पन्नाट परत गावात प्राणात गावाची आता मृत वाटते या श्री दत्तगिरीनाथ माये गाव करी पूर परपसाला गाव सारा दुःखात पकडलं मर सर्वशी आता निराधारा गाव करावी श्री दत्तगिरीनाथ तुझं आम्ही दुःखविले परी तू श्रवणगिरीनाथ स्वरूप आनंद भरपूर अचानक गेला निघून दूर कर्जदारी लोकाला सुपूर जगत विनेची संपलेले सूर तारा तुटल्या सरस्वतीची ही करून विना वाटू हा समुद्राची सर्वत्र काटले आता ऐसे कमळ कुठले कायमाचे डोळे मिटले श्री दत्तगिरीनाथाने वृक्ष झाला पणा काळा फुला विना अक्षसा ऐसेची वाटे मना अतिव भक्त दुःख ते पहावे ना शोका फुलं ऐके विना रडले एका एकी बरी मोठी इमारत कोसळली तेची सर्वांची स्थिती झाली गेली आपली सर्व जाता पुराणे पाहावे कोणाकडे आता तेसची वाटली सकळांची चित्ता प्रेमा विना राहित संसार सारा जीव नदी रक्षी जीवन सदैव एकसत्ता पावना ती जेदवा देई मरण कोण करेल कानन जीवाच्या परदेशी दुःखी दोन पुराशी राहिले त्या भक्त ऐसीची वाटले दोन आकाशाची एकाकी फाटले सागराचे जड निशेष वाटले आता असे स्थान कोठले निघूने शिशूची माता कोट्या त्या परित झाली अवघी स्थिती कुणाच्याही नंतर काही हाती कावरे नंतर भक्तजन भांबावी ती बडे भाविक अति गाव करी बड्या गावी होते काही भक्तजन कळताची वार्ता आले गावून गेले होते देवानावर हरवून समाधी समोर लोढण घेऊ लागले बाया डस रडाल्या रडले पुरुष मुलांचाही साऱ्या बड्या रडूने भक्तांची हरली शुद्ध काही जण तिथीची पडल बेशुद्ध हे लावले पावले ग्रामजना वृद्ध सरला सारा प्रेमाब्द श्री दत्तगिरी रूप काही भक्तजन दत्तगिरी बाबा ऐसे रोडूनी भिंती ठेविला आक्रंदनाचा एकूणी कलोर थांबला काळाचाही काळ वारानच वाहिन उरले बाळ वृक्ष पक्षी सकळ स्थिरावले लोडे भुवरी कोणा गडबडा
हाडुनी टाकी साराण्याची पडली भ्रांत वाटे जगाची झालांत गेला श्री दत्तगिरी भगवंत करज गावाचा अटल अटल दिव्य दयेचा सागर अटल अटल शुद्ध प्रेमाचा डोंगर डडले डडले नित्य क्षमेचे आग इति अनुभव संख्य भक्त असो दृढ श्रद्धा फक्त निज चित्ती पुढील देवी परस्वती ग्रंथ महत्ता वर्ण उनिक करू ग्रंथ सांगता श्री सद्गुरु दत्तगिरीनाथ सच्चरितामृता देव सकळ भक्तगुरु दत्तगिरीनाथार्पणमस्तु शुभम भवतु ओम शांती 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 श्री परब्रह्म दत्तगिरी महाराज की जय। दत्तदेह केले वर्णन कैसे झाले महानिर्वाण परी जागृती हे समाधिस्थान श्री दत्तगिरी भगवान देती प्रचिती जन्म जरी असे एक उत्सव परी मृत्यू वस्तुता महोत्सव मग दुःखची हवे कजस्तव समभावे स्वीकारिती वास्तवे ज्ञानी जन तत्वा घटता घटाकाराचीच केवळ नष्टता घटा काशाची मुळातीच एकरूपता घट एकतत्वता निमित्ताची मृत्यू राही भा समान मृत्यू दिव्य प्रवास जाण आत्मा नव वस्त्र करी परिधान त्यास मृत्यूमा दुःखात पडत अज्ञानत्वे श्री दत्तगिरी बाबा गेले वाटे मना जाणाराची कैसे ती आलीची ना नच येणे जाणे सांगताना आत्मतत्व विचारते जाणं सूक्ष्म रूपे आभास नित्य आभास तेथे नकोची विश्वास सतत्वाच नसेची वाच फसवित हमकास विश्वास अंतकरण शुद्धी नष्ट होतची कुतर्क बुद्धी लाभे ज्ञान समृद्धी हातीचा आता ग्रंथ महात्म्य फलश्रुती तेशीच पारायण पद्धती करुकथन यथामती ग्रंथ आहे सद्गुरु शक्ती अकल्पित गुरुवारी करावे पारायण ऐसा ठेवून या क्रमनियम चरित्र वाचिताचे उत्तम फलदायी राहावे एकभुक्त सप्ताह दरम्यान पितांबर व शुभ्र वस्त्र करावे परिधान बहुकाळ राहावे मतितार्थ नामस्मरणाविना कोठेही चित्त गुंतत राहावे सावरित उभवनच द्यावे विचलित कदापि ब्रह्मचर्य पाळता शारीरिक फक्त वासना राहती मात्र सुषुप्त ठेवावी दूर अचूक जाडे मनासह शरीर सावध असल्याची जरूर श्री दत्तगिरी स्मरणे शक्य तेवढा एकांत धरावा पुरुषांनी स्त्री संग तेजावा स्त्रियाने पुरुषसंग नच धरावा भाषण केवळ नकोची अति पाळणार मनदृष्टी असो सदा निर्मळ अभ्यासाची असो सकळ यशाची देवघरात वा योग्यस्थानी श्री दत्तगिरीनाथांची चित्र व मूर्ती ठेवून अखंड स्नेह स्वावलंबी असो निज व्यवहार आनंद सवापरी येईल बहर सद्भक्तीचा श्री दत्तगिरीनाथ नैवेद्य अर्पल्या विन अन्न नच करावे भक्षण सात्विक असो आचरण पाळावा नेम आपण सदाची पाठ चौरंग व्हावे गताध्यायाच्या अंतिम वेळ वाचून प्रतिदिनी सार करावा म्हणे भरावा म्हणे तत्व अचूक ठेवावे चिंतनी तरीच सार्थक पारायणी बसराचे नुसतेचे न करावे पारायण थोडे थोडे असू द्यावे आचरण जेणे घडे जे उद्धरण असो पोथी पठण मनोकृती पारायण अनुकूलते अनुसार भक्त सज्जन दोन वाचन दिवसाची फलकृती प्रतिवर्षी सप्ताह अवश्य करावा उचित कार्यभाग श्रद्धा वस्ती नाथांच्या कृपा प्रसाद निर्भाव संसार अनुप असं श्रद्धे पडलेची होई आपोआप क्षंती देवीता श्रद्धाभाव तात्काळ येतोचे अनुभव थोडं थोडं श्री सद्गुरुराव दिनार्थ घेतो भाव सदाचे 84 लक्ष योनी प्रवास भयंकर त्यात नानाविध त्रास अपार गर्दक वृषभ याताची उदाहरण दृढमाने करा आचरण तात्काळाचे समजू नका कृती पारायण वाचावी असता निकामपण चुकविना निज जन्म मरण होईल मुख्य कारण पारायण सुंदर रांगोळी काढून चवंगा भगवती श्री दत्तगिरांचे चित्र ठेवावे वरती अंती आळत भावे करावी आरती घर मंडळी समवेती सायंकाळी नित्य नेहमी असोसे आरती आळत भावे नित्यरथ हिची आगीत करा करा पान दिव्य कथा होत मोह निर्दिष्ट मना जागृत होतेची श्री सद्गुरु पदाची नित्य स्मरणात अन्यनुच विचारही अंतर्मनात जो परमपुण्यला गंगोत्रिस्थानात तोची लाविक्षणात भक्त्याचं नामदेवी तुपवाटी घेऊन धावे सत्वरी सध्याची नच बरोबरी त्रिभुवनी शुभ कर्माचा होता की उदय प्रभू कृपे घरा लागती संतपाय साऱ्याची जीवन सद्भक्तिमय दुःखी पावती लय अगेची स्वानुभव केले कथन असो विश्वासयुक्त अंतकरण श्रद्धेने अनुभव न प्रचितीने पटेल म्हणून मन तुम्हासी पारायण पूर्ण होती दिने भावे गुरु गरिबा अन्न वस्त्रादी द्यावे यथाशक्ती दान करावे प्रेमभावे भोजन भजनार्थ बोलवावे आत्मजना केवळ त्यागार्थाची ज्याचे जीवन असंभवकडे निवृत्ती मन आंतरिक काममार्ग परिवर्तन स्वयमेव ही घडून त्याग वृत्तीरे पोथीचा श्री दत्तगिरीनाथांचा महाप्रसाद भक्तासी भाऊ पारादायी निर्विवाद टाकून येत उच्च प्रमाद धराधरा श्री सद्गुरु दत्तगिरीनाथ पाद सर्व भावे शुभ नाम श्री गजानन असता निसमभावे स्मरण महापातका तुही उद्धरण त्रिकालाबाधित सत्यवचनानि संदेह नमो श्री दत्तगिरीनाथ देवादिदेव शांती देवता भूतली साकारले परब्रह्म साक्षात जगज्जननी स कोटी कोटी दंडवत पतित पावन श्री सद्गुरु चरणात सर्व भावे जन्मोजन्मीचे करत गाव पुण्य महान म्हणूनच प्रकटले श्री दत्तगिरी भगवान दिव्यत्वाचे पुढ्यातची महादान व्यर्थ नको नादान मनातू
श्री सद्गुरु चरणी ही सद्भावे वंदना जो तोडी सकळ गोपाश बंधना तत्पर द्याया भक्तजना भक्ती मुक्ती नंदन आशिष सुगंध दरवडे सत्कार्य चंदन स्वरूप श्री सद्गुरु दत्तगिरी महाराज की जय।
ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः। राजाधिराज योगीराज महाराजाधिराज योगीराज गुरु गजानन नमो नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु